मुंबईत ठाकरे बंधूंची युती झाली आणि त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत. अनेकांची इच्छा होती, आज ती इच्छा मनसैनिकांची, शिवसैनिकांची पूर्ण झाली आहे. काय वाटतंय नेमकं? निश्चितपणे मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं हे इतर कशापेक्षाही मोठं आहे. जे इथल्या प्रत्येक मराठी माणसाला किंवा महाराष्ट्रप्रेमीला वाटतं, ती महाराष्ट्रप्रेमींची इच्छा आजच्या घोषणेने पूर्णत्वाला गेलेली आहे. कारण सध्या मुंबई ज्या पद्धतीने बिल्डरांच्या आणि एकूण या सगळ्या विळख्यामध्ये अडकलेली आहे, तिला एक मोकळा श्वास घेण्यासाठीची जी मांडणी गरजेची होती, ती मांडणी आणि त्याला कृतीची जोड देणं आणि खरंच जर या सगळ्यांच्या विरुद्ध एक निर्णायक भूमिका घ्यायची असेल तर ती निर्णायक भूमिका घेण्यासाठीचा क्षण तब्बल 7-7.5 वर्षानंतर येत आहे आणि त्यासाठी म्हणून एकत्रित येणं अत्यंत महत्त्वाचं होतं. काय धोरणं असणार आहे या युतीची, आता मुंबईसाठीची असू देत किंवा अनेक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या निवडणुकांसाठीची? आता हे काय आहे की प्रत्येक ठिकाणी म्हणजे स्थलपरत्वे यातले मुद्दे बदलतात. जसं की समजा आपण मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये बिल्डरांच्या सगळ्या या विळख्यामध्ये अडकलेला जो मराठी माणूस आहे, की मराठी माणसाला आपलं स्वतःची मुंबई असताना त्याला तिथं घर मिळणं दुरापास्त होणं हे फार वाईट आहे. त्यामुळे मराठी माणसाला स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे, मराठी माणसाचे उद्योगधंदे सुरक्षित राहिले पाहिजेत, मराठी माणसाने मोकळेपणाने त्याला मुंबईमध्ये त्याचा वावर सुरक्षित झाला पाहिजे. आउटसोर्सिंगच्या नावाखाली ज्या वेगवेगळ्या परप्रांतीय कंपन्यांना वेगवेगळ्या ठेकेदारी देण्याचा जो एक घाट भाजपाकडून घातला जातोय, तर ह्या सगळ्यांना कुठेतरी पायबंद घातला पाहिजे. अशा अनेक मुद्दे आहेत. याचा अर्थ आम्ही हिंदी द्वेषी आहोत का? तर अजिबात नाही. आम्हाला हिंदी भाषेचा द्वेष वगैरे नाही आहे, परंतु राज ठाकरे कायम हिंदी भाषेच्या लोकांबद्दल बोलत असतात, त्यांच्या विरोधात बोलत. ते बऱ्यापैकी भाषा अभिरुची ठेवणारे आहेत, ते उत्तमपैकी वेगवेगळ्या भाषांची अभिरुची बाळगणारे आहेत. पण ती अभिरुची बाळगणं, त्यांचा आदर करणं ते आम्ही करत राहू, पण अगदी त्याच वेळेला आमच्या माणसांवर अन्याय होणार नाही, त्यांच्या हक्कासाठी लढणं याच्यासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत. ती कटिबद्धता दाखवलेली आहे. दोन ठाकरे जेव्हा मुंबईत एकत्र येतात तेव्हा भाजपला ते मोठं आव्हान असणार आहे का? भाजपवर त्याचे काय परिणाम होईल असं वाटतंय ठाकरे गटाच्या नेत्या? भाजपाला किती आव्हान वाटू शकतं ते तुम्ही बघायला लागलात. एकीकडे आम्हाला फरक पडत नाही असं म्हणतात, पण टॉप टू बॉटम ज्या पद्धतीने वळवळत आहेत सगळे आणि कळवळून असे बाईट्स देत सुटलेले आहेत, सैरभैर झालेले आहेत, मग त्याच्यामध्ये अगदी टॉपचे नेते भाजपचे ते जितके भाया सरसावून आहेत, पहिल्या फळीतले, दुसऱ्या फळीतले, तिसऱ्या फळीतले, ज्यांना फळीच नाही आहे, म्हणजे लेवल असतात ना, त्याच्या पातळ्या असतात, तर त्या पातळ्या तर आहेत, पण ज्यांना पातळीच नाही आहे असे लेवललेस पण काय असतात, काही असे डोरेमॉन वगैरे असे चंगू मंगू असे पण काही असतात ना, तर असे काही लोक, तर असेही लोक असे ज्या पद्धतीने चवताळत आहेत त्यावरनं हे स्पष्टपणे की आग फार चांगली लागली आहे. झोंबलं जास्त चवताळताना दिसते आता ह्या युतीवरून, कारण देवेंद्र फडणवीस म्हणतायत की ही युती म्हणजे टिंगल आहे. झेलेन्स्की आणि पुतीन आणि हे सगळं येताना दिसत आहेत, एकत्र येताना दिसत आहेत. बरं आणि केली आणि फडणवीस ज्यांना जेलमध्ये टाकणार होते त्या अजितदादांना सोबत घेतलं, ती युती काय होतं बरं? मग ती युती काय होती? ती काय भरत लक्ष्मणाची भेट होती का? काय होतं ते नेमकं? ज्या नवाब मलिकांना दाऊदच्या ठिकाणी बसवलं, त्यांच्या सोबत सभागृहात बसताना ते काय होतं बरं? त्याचा काय विचार करायचा? त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे त्यांनी केल्या त्या सगळ्या म्हणजे ते तिला महाराष्ट्रातल्या राजकारणात टिंगल म्हणणं काय वाटतं? म्हणजे तो त्यांचा बुद्ध्यांक दर्शवतो. मुख्यमंत्री पदावरची व्यक्ती ही अत्यंत जबाबदार, गांभीर्याने आणि अत्यंत ज्याला घरंदाज बाज म्हणतात, त्या घरंदाज बाजाने मुद्दे मांडणारी असली पाहिजे. पण ज्या नवथरपणे देवेंद्रजी मुद्दे मांडतात, कदाचित त्यांना मुख्यमंत्री पदाचा ऑरा कळत नाही आहे, कदाचित सगळ्या स्वायत्त यंत्रणांनी एवढी मतिभ्रष्ट केलेली आहे की आपण काहीच काम नाही केलं तरी चालतं, आपण निवडूनच येतो, हे जे त्यांच्या डोक्यात आहे.
त्याच्यामुळे तो जो दर्प आहे, तो जो आतला जो मुजोरपणा आहे, तो मुजोरपणा अशा पद्धतीने व्यक्त होतो. इतरांना हीन लेखणे हे हिंदुत्वात बसत नाही. पण मुळात त्यांना हिंदुत्वच कळलं नाही. हिंदुत्व हा यांच्यासाठी निव्वळ मार्केटिंग अजेंडा आहे. हे उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरेंनी जेव्हा युतीच्या वेळेस सांगितलं की आता मराठी जागेवा नाहीतर संपाल, एकीकडे बावनकुळे म्हणतायत की संपायचं सोडा, आम्ही काय इंग्लिश आहोत का, आम्ही काय लंडनहून आलो का, आम्ही पण मराठी माणसाचा म्हणजे विकासच करतोय. फडणवीस देखील मराठी माणसाचा विकास करतो. कसा विकास करतायत बरं बावनकुळे? मी वारंवार सांगते की बावनकुळे माफीचे साक्षीदार आहेत आणि एक ओबीसी नेता संपू नये असं मला सतत वाटतं. त्यामुळे मी बावनकुळेंवर वारंवार जाऊ द्या यार, बोलू नये असं म्हणून सोडून देते. ते म्हणतात आम्ही काय लंडन पण नाही, ते लंडनहून आले नाहीत, पण लंडनची इकॉनॉमी करायला सतत फिरवायला जातात. म्हणजे आता मध्ये कुठल्या तरी कसिनोमध्ये गेले होते ना. काय महाराष्ट्रात खेळ नाहीत का? महाराष्ट्रात इथे वेळ घालवायचा, इथे आटापाट्या खेळायच्या, इथं सुरपाट खेळायचा, इथं विटेदांडू खेळायचा, इथे अजून कुठले तरी खो खो कबड्डीचे खेळ खेळायचे. परदेशात जाऊन कसिनो खेळायला जाता तेव्हा तुम्ही कोण असता? तेव्हा तुम्ही जन्मलेले जरी महाराष्ट्रात असलात ना बावनकुळे, तरी कुऱ्हाडीचा दांडा गोत्तास काळ असे तुम्ही असता. हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे बावनकुळेंनी यावर बोलायचं नाही. बावनकुळेंनी आम्हाला काही बोलण्यापेक्षा सुधीर भाऊंनी जे प्रश्न विचारले त्यावर उत्तर देणं जास्त गरजेचं आहे. ते नाराज आहेत आणि असे त्यांचा कुठेतरी एकनाथ खडसे करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं वाटतं. अहो, ऑलरेडी त्यांचं खच्चीकरण सुरू झालं, छाटणी सुरू झाली. आधी खडसेंची छाटणी झाली, मग विनोद तावडेंची छाटणी झाली, मग पंकजा मुंडेंची झाली, मग चंद्रकांत पाटील झाली, बावनकुळे सावरले. मी म्हटलं ना की बावनकुळे माफीचे साक्षीदार झाले, नाही तर बावनकुळेंचा पण कार्यक्रम लागलेलाच होता. आणि आता सुधीर भाऊ आहेत. म्हणजे जो देवेंद्रजींच्या महत्त्वाकांक्षेच्या आड येतो, किंवा देवेंद्रजींना कसं सगळेजण क्या हुक्म है मेरे आका असे लगेचच अदबसे डोकं खाली माना वाकवणारे लोक पाहिजे असतात. आणि ज्या माना त्यांच्यासमोर झुकत नाहीत, त्या माना कलम करायला ते घाबरत नाहीत. हे मी फार जबाबदारीनं बोलते. त्यांनी असं अनेकांना राजकीय दृष्ट्या जे कलम छाटणी करतात ना, ती छाटणी केलेली आहे. सुधीर भाऊंचीही ते छाटणी करत आहेत. सगळीकडचे लोक निवडून येतात ते काय झगलऱ्या करून. रावसाहेब दानवेंच्या शब्दात, ताई तुम्हाला हसायला ते, पण हेच खरं आहे. मी बोलत नाही आहे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बोलतात की तू कसा निवडून आला आम्हाला माहीत नाही का, झगलऱ्या करून निवडून आला तू. सुरेश बनकर निवडून आले होते खरे, बनकरांना थांबून नंतर तुला 2200 मतांनी विजयी जाहीर केलं. हे मी नाही म्हटलं, हे भाजपच्या माणसाने म्हटलं. भाजपच्या साध्या माणसाने नाही म्हटलं, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी म्हटलं. हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी ज्या भ्रमात आहे की आपण फार काहीतरी चांगलं करू, अजिबात नाही. तुम्ही काहीही विकासाचं काम करत नाही. लोक तुम्ही विकास करताय म्हणून मतंसुद्धा देत नाहीत. तुम्ही निवडून येतात तरीसुद्धा त्याचं कारण तुम्ही झगलऱ्या करता. हे झालं ठाकरेंची युतींचं. आता पवार देखील एकत्र येणार आहे पुण्यातल्या निवडणुकीसाठी. ते ठाकरेंच्या युतीबद्दल मगाशी आशिष कुरेशी पण फार तावात बोलत होते. हां, अरे आशिष कुरेशी एवढ्या तावात बोलतात आणि आशिष कुरेशी प्रश्न विचारणार. काय अधिकार आहे बरं कुरेशीला प्रश्न विचारायचा? कोण आहे आशिष? आशिष कुरेशी काय देवेंद्र फडणवीस आहे, अमित शहा आहे, नरेंद्र मोदी आहे? आणि एक मिनिटासाठी असं गृहीत धरू की अमित शहाची खुर्चीच आशिष शेलारला दिली बाबा, चला गृहीत धरू, तरी सुद्धा आम्ही बांधिलं आहोत, आम्ही अमित शहाला बांधिलं आहोत. अरे ह्या सगळ्या शाहींच्या विरोधात तर महाराष्ट्र लढलेलं आहे ना, आणि ते लढण्यासाठीच तर आम्ही आहोत. त्यामुळे कुरेशींनी आम्हाला प्रश्न नाही विचारायचे. कुरेशी काय म्हणत होते, काय ते मातोश्री बडव्यांनी ग्रस्त होती म्हणून मी बाहेर पडलो. आता हो बरोबर आहे, खरं आहे कुरेशी तुमचं म्हणणं. मातोश्री बडव्यांनी ग्रासलेली होती, ती मातोश्री आता मोकळा श्वास घेतेय. ते बडवे कोण होते माहिती आहे का तुम्हाला आशिष कुरेशी? ते बडवे सगळे भाजपाई होते. त्या भाजपाई बडव्यांनी मातोश्रीला एक गराडा घातला होता आणि तो गराडा आता आम्ही बाजूला केलेला आहे. अजून काय म्हणणं होतं तुमचं की तुम्ही कसे काय आता एकत्र येत आहे? आम्ही तसेच तुमच्यासारखे एकत्र येत नाही आहोत. ज्या पद्धतीने तुम्ही नवाब मलिकांचा उल्लेख केला आणि पुन्हा नवाब मलिकांना सोबत घेतलं, तुम्ही अजित पवारांच्या सोबत कसं बसलात आशिष कुरेशी? तुमच्याकडे व्हिडिओ आहेत म्हटलात ना,
माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत. आमच्याकडचे जर व्हिडिओ आम्ही दाखवायला सुरुवात केली ना, म्हणजे ते मुलुंडच्या व्हिडिओ स्पेशालिस्टचे व्हिडिओबद्दल बोलत नाही आहे मी, त्या व्हिडिओबद्दल अजिबात बोलत नाही आहे, ते व्हिडिओ बाजूला ठेवू आपण थोड्या वेळासाठी. पण ज्या पद्धतीने हसन मुश्रीफांच्या घरी हातोडा घेऊन किरीट सोमय्या गेले, तो व्हिडिओ असेल. यशवंत जाधव आणि यामिनी जाधवच्या साठी याच आशिष कुरेशीने पत्रकार परिषद घेतली होती आणि रेडमध्ये लाल डायरी सापडली, एक घड्याळच सापडलं. मग त्यांनाच निवडून आणण्यासाठी कसा तुझा नेता तिकडे पत्रकार परिषद प्रचार सभा घ्यायला गेला बरं? मग आमच्याकडे पण ते व्हिडिओ आहेत ना, की नवाब मलिकांचा उल्लेख काय काय केला गेला. मग नवाब मलिकांच्या सोबत कसे सभागृहात बसलात तुम्ही, काय पद्धतीने अशोक चव्हाणांवर आरोप केले आणि त्याच अशोक चव्हाणांना मग कोणतं असं तुमच्या आयुष्यात नवा आदर्श घडवायचा होता म्हणून तुम्ही त्यांना घेतलं सोबत. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. पण आशिष कुरेशी, तुम्हाला उत्तरं द्यायला इथं कोणीच बांधील नाही. तुम्हाला अत्यंत वैचारिक पद्धतीने फाडून ठेवायची कुवत आम्ही ठेवतो. तुम्ही, पुन्हा सांगते की तुम्ही विकास कामं केली म्हणून निवडून येत नाही. तसं असतं तर तुम्हाला मताला 22,000 25,000 हजार खर्चायची वेळ आली नसती. तुम्ही झगलऱ्या करून निवडून येता, हे तुमच्या नेत्याने रावसाहेब दानवेंनी सांगितले, ते जास्त महत्त्वाचं आहे. दोन्ही पवार देखील एकत्र येणार आहेत महापालिकेच्या निवडणुकीसाठी आणि काँग्रेसला देखील त्यांनी तसा प्रस्ताव पण दिला आहे की तुम्ही पण आमच्यासोबत आहे. दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत काय वाटतं? नाही, मला दोन विचारांना वेगळे करून की यामध्ये 4:30 वाजता काहीतरी प्रशांत जगतापची प्रेस घेणार आहेत, तर ती प्रेस होईपर्यंत आपण थांबलं पाहिजे आणि आत्ता त्याच्यावरती काहीच बोलू नये. एक नक्की की भाजपाला हरवण्यासाठीची जर खरंच इच्छाशक्ती सगळ्यांची असेल तर निश्चितपणे या सगळ्यांवर विचार करता येईल. मात्र जसं प्रशांत जगतापांची कालची आपण अडचण बघितली, एक तात्विक बैठक असणारा माणूस जेव्हा काम करतो तेव्हा त्याची अडचण होते, कारण त्याला मानणारा एक जनतळ असतो. तो जनतळ एका वेगळ्या विचाराने आलेला जनतळ असतो. मग त्या सगळ्यांचं काय करायचं हाही प्रश्न निर्माण होतो. कारण समजा आता असं केलं की इथे अजितदादांचं कौतुक करायचं आणि नाशिकमध्ये अजितदादांना शिव्या द्यायच्या, कसं शक्य होईल? तर त्यावेळेला खूप तारेवरची कसरत होते. किंवा माझ्यासारखा माणूस आहे, माझी एक तात्विक बैठक आहे, उद्या जर भाजपासोबत जर जुळवून घ्यायचं म्हटलं तर मी कशी काय जुळवून घेऊ शकेल? तर मी नाही घेऊ शकणार. माझी तात्विक बैठक आहे. राजकारणासाठी वाटेल ते करायला आम्ही काही देवेंद्र फडणवीस आहेत का? नाही, आम्ही तात्विक माणसं आहोत, आम्ही चळवळीतनं आलेली आहोत. सो आमच्यासाठी तो विचार महत्त्वाचा आहे. पण दोन पक्षांनी एकत्रित यावं न यावं तो त्यांचा स्वविवेकाधीन प्रश्न आहे. त्यावर आपण अजिबात भाष्य करू नये. तो त्यांचा अधिकार आहे, त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय ते ठरवावं. आम्ही आमच्या परीने, मला वाटतं काँग्रेसच्या सोबतची बोलणी चालू आहे, मनसेच्या सोबतची बोलणी ऑलमोस्ट झालेली आहे आणि 5-6 वाजता जी काही पत्रकार परिषद 5 वाजता प्रशांतजींची होईल त्याच्यानंतर बरेचसं चित्र स्पष्ट झालेलं असेल. मला वाटतं की आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी 11पर्यंत पुण्याचं चित्र हे पूर्णतः स्पष्ट झालेलं असेल. शेवटचा प्रश्न, भाजप खासदार नवनीत राणा म्हणतायत की 3-4 मुलं जन्माला घाला आणि त्यांचेच पती काही दिवसांपूर्वी बोलून गेले की बिबट्यांना पाळीव प्राणी म्हणून जाहीर करा. हे बुद्ध्यांक नसलेले लोक आहेत. लोकांचा विश्वास आहे म्हणून निवडून आले नाही, झगलऱ्या करून निवडून आलेले लोक आहेत. ह्या अशा झगलऱ्या करून निवडून आलेल्या लोकांना नेमके मतदारसंघाचे प्रश्न कळत नाही. अमरावतीमध्ये मेळघाटसारखं क्षेत्र आहे, ज्या मेळघाटमध्ये कुपोषित मातांचा, कुपोषित बालकांचा प्रश्न फार मोठा आहे. त्यावर नवनीत राणा एका अवाक्षराने कधी बोलताना दिसत नाहीत, त्यावर त्या कधी प्रश्न विचारत नाहीत. नवनीत राणा ज्या अमरावती टेरिटरी आहे त्यांची मतदारसंघ क्षेत्र, त्याच्यामध्ये अनेक प्रमुख शहरांमध्ये MIDCचा प्रश्न भीषण आहे की MIDCच नाही आहे, त्यावर त्या कधी बोलत नाहीत. अमरावतीमध्ये अनेक अशी गावं आहेत की जिथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, त्यावर त्या काही बोलत नाहीत. कारण ह्या प्रश्नांवर बोलायची गरजच नाही. आपण झगलरी करून निवडूनच येऊ शकतो हे त्यांना माहिती आहे, पक्क माहितीच आहे. मग काय बोलावं आपण? तर आपण फक्त आणि फक्त विघटनकारी बोलावं, आपण द्वेषबुद्धीने बोलावं. खरं तर हिंदुत्व कुणालाही द्वेष शिकवत नाही, पण जी द्वेषबुद्धी आणि जी विघटनकारी वक्तव्य त्यांच्याकडनं येतात, म्हणून काल मी त्यांना म्हटलं सुद्धा की बाबा तुम्ही जर म्हणताय की आपण असं केलं पाहिजे, आपण असं, म्हणजे ज्या पद्धतीने त्या स्वयंसंबोधन करून बोलतो त्या आपण, तर म्हटलं ठीक आहे, मग तुम्हीच सुरुवात करा.
आम्ही डोहाळ जेवणाची तयारी करू. ऑन बिहाफ मी यशोमतीताईंचं नाव घेतलं, म्हटलं त्यांना कळवावून. मी काल संध्याकाळी यशोमतीताईंना फोन पण केला. म्हटलं यशोमतीताई, तुम्हाला न सांगता मी आपल्या दोघींमध्ये ही जबाबदारी वाटून घेतली आहे डोहाळ जेवणाची, काय म्हणताय? तर यशोमतीताई म्हटल्या, तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही फक्त डोहाळ जेवणाला या. मधल्या काळात काही ड्रायफ्रुट्स लागले, पथ्य पाणी लागलं, सगळ्या वैद्यकीय दवा पाणी वगैरे ते सगळं मी करते म्हणाल्या. आफ्टर ऑल भाऊजई आहे ना. पण खरं सांगू का शिवानी, गमतीचा भाग सोडूया आपण याच्यातला. लोकशाहीची थट्टा उडवली या लोकांनी. लोकाभिमुख प्रश्न काय असतात आणि लोकाभिमुख प्रश्नांचं राजकारण काय असतं याचा आणि भाजपाचं आता फारकत झाली आहे. भाजपाला याच्याशी काही घेणं देणंच नाही आहे. कारण त्यांना एक पक्क कळलं आहे की काहीही केलं तर आपण निवडून येतो. आणि कसं येतो तर रावसाहेब दानवे सांगितलं तसं झगलरी करून निवडून येतो. आता हे काहीही करून निवडून येतो असं आणि ह्या झगलऱ्या फक्त आणि फक्त भाजपाच करू शकते हे जेव्हा पटतं तेव्हा इतर पक्षातला माणूस तिथे जातो. आता हे काय विशेष आहे बरं की तो या पक्षात असताना निवडून येत नाही, त्या पक्षात गेल्यावर निवडून जातो? असं काय विशेष घडतं बरं? काय म्हणजे बघा ना की एका दिवसात विकास घडतो का लगेचच? आम्ही विकासासाठी चाललोय. काल गेलेला माणूस आत्ता 8 दिवसावर मतदान आहे आणि तो काल जातो आणि 8 दिवसानंतर तो निवडून आलेला दिसतो. म्हणजे काय 8 दिवसात काही कायापालट होतो का सगळा? जादूची छडी आहे काही? बोल क्या हुक्म है मेरे आका म्हटल्यासारखं एक अलाउद्दीनचा चिराग घासला आणि सगळं बदल झालं असं काही होतं का? नाही, असं काही होत नाही. जाणाऱ्यांना एक माहिती आहे की अशा झगलऱ्या राष्ट्रवादी करू शकत नाही, काँग्रेस करू शकत नाही, ठाकरे करू शकत नाहीत. अशा झगलऱ्या करायची कुवत, क्षमता, चाल, कपट, षडयंत्र, खेळ्या हे सगळं हे फक्त आणि फक्त भाजपा करू शकते. आपल्यासोबत सुषमा अंधारे होत्या. काहीही झालं तरी भाजपला मागे टाकण्यासाठी, कुठेही कशाही युत्या झाल्या तरीही सगळ्या युत्या फक्त भाजपला मागे टाकण्यासाठी होत्या आणि ठाकरेंची युती देखील त्याच कारणासाठी झाली आणि ही युती मुंबईसाठी महत्त्वाची आहे असं त्यांचं मत आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.